नमो नमः, मी वॅस्ट्रो गायत्री जोशी, वास्तू आणि ज्योतिष सल्लागार. पुन्हा स्वागत करते आपल्या चॅनल वरती. आज आपण बघतोय वृश्चिक राशीसाठी जुलै महिना कसा असेल. सोबतच व्यवसाय, नोकरी, नाती, आरोग्य, कौटुंबिक जीवन, लकी नंबर, लकी कलर आणि उपाय हे संपूर्ण विषयाची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता आपण जाणून घेऊया आपल्या ग्रहगोचरेबाबत. ग्रहगोचरेच्या बाबतीत जाणून घ्यायचं झालं तर ग्रहांची स्थिती याप्रमाणे असून तुमचा जो राशीस्वामी मंगळ आहे तो पराक्रम स्थानात उच्चेचा होत असल्या कारणाने या महिन्यामध्ये धावपळ, पराक्रम आणि आत्मविश्वासाची कमतरता दिसणार नाही. आपण खूप उत्स्फूर्तपणे काम करताना दिसणार आहोत. सोबतच शनी महाराज मात्र तुम्हाला काहीतरी कष्ट देऊ इच्छितात. सोबतच घरातील काही कुटुंबातील काहीतरी प्रश्न तुमच्या पुढे उभे राहतील. राहू आणि केतूच्या भ्रमणामुळे तुम्हाला आर्थिक बाबतीत काहीतरी चणचण भासू शकते. आता आपण जाणून घेऊया आपल्या करिअर किंवा नोकरीबाबत. आपण नोकरी करत असाल तर हा महिना संमिश्र फळ देणारा आहे. धावपळीचा आणि तेवढंच परीक्षा उत्पन्न करणारा आहे. म्हणून या महिन्यात जबाबदाऱ्या फार वाढलेल्या तुम्हाला दिसणार आहे. त्यामुळे आपण काय करायला पाहिजे तर वरिष्ठांसोबत किंवा सहकार्यांबरोबर जास्त वाद टाळायचे आहेत, वाद घालायचे नाही आहेत. कारण त्यामुळे तुमची चालू असलेली परिस्थिती सुद्धा डगमगू शकते आणि त्यामुळे तुम्हाला त्रास सुद्धा होऊ शकतो. आपण व्यवसाय करत असाल तर या महिन्यामध्ये संमिश्र फळ असल्याने आपण भागीदारी सोबत किंवा नवीन लोकांना जर ऍड करायचं असेल तर या महिन्यात थोडं सावधगिरीने पाऊल टाकायला पाहिजे. आता आपण जाणून घेऊया आपली आर्थिक स्थिती. या महिन्यामध्ये आर्थिक स्थिती फार उच्चीची राहणार नाही. पैशांच्या बाबतीत काहीतरी तणाव उत्पन्न होताना दिसतोय. पैसा घर खर्चांवरती किंवा घरातल्या व्यक्तींवरती खर्च होताना दिसतोय. त्यामुळे जर आपल्याला कोणाला उधारी द्यायची असेल किंवा आपल्याला काही मालमत्ता घ्यायची असेल तर या महिन्यामध्ये थोडं सावकाश होऊन स्थिरतेने कार्य करायला हवे, नाहीतर आपल्याला काही अडचणी उद्भवू शकतात. आता आपण जाणून घेऊया प्रेम, वैवाहिक जीवन आणि अविवाहितांसाठी. या महिन्यांमध्ये प्रेम किंवा वैवाहिक जीवनामध्ये काही अडचणी दिसून येतात आहे. कारण स्वभावामध्ये तुमच्या चिडचिडापणा वाढल्यामुळे जोडीदारामध्ये मतभेद होण्याचे चान्सेस आहेत. म्हणून आपला चिडचिडेपणा थोडा कमी करावा. सोबतच जर आपण अविवाहित असाल तर या महिन्यामध्ये प्रपोजल येण्याचे चान्सेस आहे, परंतु घाईघाईत कुठलाही निर्णय घेऊ नये, कारण तो फसवण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत. आता आपण जाणून घेऊया आपल्या कौटुंबिक जीवनाबाबत. ह्या महिन्यामध्ये कौटुंबिक जीवनामध्ये सुद्धा उलथापालथ होताना दिसतंय. जुन्या मालमत्तेच्या संबंधित किंवा कुठलं घर असेल, शेती असेल, त्या संदर्भात काही प्रश्न उद्भवू शकतात. त्यामुळे वादविवाद होऊ शकतो आणि या महिन्यात आपल्याला वादविवादच टाळायचा आहे, अथवा आपल्यामध्ये वादविवाद वाढून काहीतरी निर्णय टोकाला जाऊ शकतो. म्हणून या महिन्यात वादविवाद टाळायचा आहे. सोबतच आईच्या आरोग्याची काळजी सुद्धा तुम्हाला घ्यायची आहे. आता आपण जाणून घेऊया आरोग्याबाबत. या महिन्यामध्ये आरोग्याकडे अजिबात दुर्लक्ष करायचं नाही, कारण ब्लड प्रेशर, मानसिक ताण आणि हाडाच्या संदर्भात त्रास होताना दिसतात आहे. त्याकडे दुर्लक्ष अजिबात करू नये, अथवा गंभीर दुखापत होण्याचे चान्सेस आहेत. म्हणून स्वतःच्या आरोग्याकडे नक्की लक्ष द्या. चला तर आता आपण जाणून घेऊया आपल्यासाठी लकी कलर. आपल्यासाठी जो लकी कलर असणार आहे तो पिवळा, डार्क पिवळा, मरून आणि लाल असणार आहे. आणि लकी नंबर्स जे आहेत ते 5, 11 आणि 18 असणार आहे. आता आपण जाणून घेऊया तुमच्यासाठी खास उपाय. आपल्याला रोज हनुमान चालीसेचे पठण करायचे आहे. सोबतच शनिवारी हनुमान मंदिरात जाऊन हनुमंताला शेंदूर अर्पण करा. पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा नक्की लावा. ही संपूर्ण माहिती होती वृश्चिक राशीसाठी जुलै महिन्यातील. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सोबतच जर आपले काही प्रश्न असतील तर आपण कमेंट बॉक्स मध्ये आपली डेट ऑफ बर्थ, टाइम ऑफ बर्थ, प्लेस ऑफ बर्थ, जन्मतारीख, जन्मवेळ, जन्म ठिकाण टाकू शकता. आम्ही तुम्हाला मोफत उपाय देण्याचा नक्की प्रयत्न करू. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धनु राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.